अंतःकरण पवित्र आहे, ज्या संतांचं अंतःकरण पवित्र आहे आणि त्या पवित्र अशा अंतःकरणातून निघालेली ही ज्ञानगंगा आहे। आणि ही ज्ञानगंगा तुमच्या आमच्या उद्धारासाठी आलेली आहे, की जी नाथबाबांनी आपल्याला या एकनाथी भागवतामधून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। ही ज्ञानगंगा आहे आणि या गंगेमध्ये जो न्हावून निघलं पाहिजे पूर्णतः एकदा का ज्ञानरूपी गंगेमध्ये। म्हणून संतांचे अंग लगे पापाचे जिने गंगे त्याने संत संगे सुचित्व कैसे ज्ञानोबा 12व्या अध्यायामध्ये सांगतात। संतांचे अंग लगे पापाचे जिने गंगे, संतांच्या पदस्पर्शाने गंगेचं पाप निघून जातो। जे सर्व लोक गंगेमध्ये आंघोळ करायला जातात आणि त्या गंगेला मलिन करतात, पण संतांचा स्पर्श झाल्या संपूर्ण गंगा पवित्र होते। संतांचे अंग लगे पापाचे जिने गंगे, गंगेकडे जेवढं पाप आहे तेवढं काय होतं, त्या गंगेतील पाप सगळं निघून जातो, म्हणजे गंगा स्वच्छ होतो। कामगार लोकांनी किती गंगा स्वच्छ करायचा प्रयत्न केला, साफ करायचा प्रयत्न केला, तरी तिच्याकडे मलिनता येणारच आहे। पण हे न दिसणारी जी ज्ञानगंगा आहे, की जी संतांकडे आहे, या संतांच्या पदस्पर्शाने गंगा पवित्र होते। आणि म्हणून साधू जोपर्यंत तीर्थाला येत नाही तोपर्यंत तिथे तीर्थ तयार होत नाही। आता आपल्याला सांगायचं झालं तर भक्त पुंडलिक आले आणि पंढरी तयार झाली, ज्ञानोबा आले आणि आळंदी तयार झाली, तुकोबा आले, नद्यांवर आले, प्रत्येक नदीवर आले आणि त्या नद्यांमध्ये त्यांनी काय केलं, नद्यांना स्पर्शाने पावन केलं। मग संतांचे अंग लगे पापाचे जिने गंगे त्याने संत संगे सुचित्व कैसे। मग संतांच्या पदस्पर्शाने गंगा पवित्र होतात। मग संतांनी निर्माण केलेल्या ह्या ज्ञानगंगेमध्ये आपण जर प्रत्यक्ष आपण न्हावून निघालो तर आपण निर्मल होणार नाही का, आपण पुण्यवान होणार नाही का? 100% होणार आहे। म्हणून त्यासाठी हे सगळी जी ज्ञानगंगा जी आहे ती आपल्या प्रत्येक संतांच्या हृदयामधून निघालेली आहे आणि ती आपल्याला स्वच्छ करतो। तिकडली गंगा नदी स्वच्छ करील नाही करील तो बाजूला ठेवू, आपण तो विषय थोडा वेळ बाजूला ठेवूया आपण, पण ही गंगा 100% स्वच्छ करणार आपल्याला। आणि त्याचसाठी संतांनी हे सगळे शास्त्र लिहिलेले आहेत। शास्त्र कशासाठी लिहिले, तर जी गंगा त्यांच्या आतमध्ये निर्माण झाली, प्रत्येक संतांच्या हृदयामधून निघालेली गंगा ज्ञानगंगा, आणि ती ज्ञानगंगा प्रत्येक घराघरामध्ये ज्ञानेश्वरीच्या रूपाने, एकनाथी भागवताच्या रूपाने, दासबोधाच्या रूपाने, नाथबाबांच्या अभंगवाणीतून, तुकोबारांच्या अभंगवाणीतून आपल्या हृदयापर्यंत आलेली आहे। पण आपण त्याचा किती फायदा घ्यायचा हे ज्यांनी त्यांनी विचार करा। आणि ही गंगा अशी कळत नाही बरं का, ही गंगा आपल्याला प्रत्यक्ष संतांचं दर्शन झालं तर, म्हणून संत दर्शने थोर लाभ पद्मनाभ जोडियेला, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय। भाग्याचा उदय झाला तर आपल्याला संतांचे पाय स्पर्श करायला संतांच्या पायाला स्पर्श करून संतांच्या पायाचं दर्शन घ्यायला आपल्याला मिळतं। मग भाग्याचा उदय, आपलं भाग्य उदयाला आलं तरच आपल्याला संत भेटतात। ते हे जोडी संत पाय, संतांचं पाय जोडले जातात। येथून नुठू माथा मरणा वाचूनी सर्वथा, तुकोबारा सांगतात इथंच आम्ही मरेपर्यंत संतांच्या चरणावर मरेपर्यंत, आमचा जीव जाईपर्यंत आम्ही संतांचे पाय सोडणार नाही का, तर संतांच्या पदस्पर्शाने गंगा पुनीत होते,
तर मग आपण सर्व साधक प्रत्यक्ष आलेली गंगा ज्ञानोबारायांच्या रूपाने ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मग आपल्याला पुनीत करणार नाही का? प्रत्येक जीवाला पुनीत करण्याचं, पुण्यवान करण्याचं, मोक्षाकडे घेऊन जाण्याचं जे काय जी गंगा आहे ती ज्ञानगंगा आहे. आणि ती ज्ञानगंगा आणि त्या ज्ञानगंगेच्या श्रवणाच्या माध्यमातून प्रत्येकाचं अंतःकरण शुद्ध होतं. तुमचं आमचं अंतःकरण शुद्ध होण्याला एकमेव कारण काय आहे? तर ही ज्ञानेश्वरी आहे. म्हणून काय करा? ग्रंथ वाचावं. वाचाल तर वाचाल. काय सांगितलंय? ग्रंथ वाचाल तर वाचाल, नाही वाचाल तर फुकट जाल. म्हणून वाचा, श्रवण करा, मनन करा, निधध्यास धरा. 4 पायऱ्या आहेत. एक श्रवण आहे, एक मनन आहे आणि निधध्यास आहे. आणि मग त्या निधध्यासातून आत्मसाक्षात्कार ठेवलेलाच आहे बरं का आपल्याला. तुम्हाला आम्हाला आत्मसाक्षात्कार ठेवलेला आहे. म्हणून प्रत्येकाने काय करायला पाहिजे? तर ही ज्ञानरूपी गंगा जी आपल्यापर्यंत रोज आपल्याला घेऊन आलेले आहेत, सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा, हे आपल्यापर्यंत घेऊन येतात. पण आपण तिथे हजर असलं पाहिजे. प्रत्येक माणूस हा संसारामध्ये अडकलेला आहे आणि आपल्याच स्वरूपाच्या ठिकाणी झोपलेला आहे. संसारामध्ये 24 घंटे जागा आहे. झोपेत पण त्याला विचारा कुठली वस्तू कुठे ठेवली, लगेच कुठली वस्तू कुठे ठेवली लगेच सांगेल. झोपेत विचारा अकाउंटला किती पैसे, लगेच सांगेल. पण त्याला विचारलं तुझं नामस्मरण चालू आहे का? तर काय त्याला समजत नाही काय बोललो तर. रात्री नामस्मरण चालू होतं का? तर काय माहित नाही सांगेल तुम्हाला. का? तर स्वरूपाच्या ठिकाणी झोपलेला आहे माणूस. प्रत्येक माणूस हा स्वरूपाच्या ठिकाणी झोपलेला आहे. आणि तिथं जर त्याला जाग आली, इथे सगळा संसार जो आहे ना, तो संसार त्याला दिसेनासा होतो. संसारच त्याच्या डोक्यातून निघून जातो. संसार म्हणजे काय? संसार म्हणजे आपण खातो पितो प्रपंच, हा संसार नाही बरं का. संसार म्हणजे जन्म मरणाचा फेरा. 100% असा हातावर मारून सांगतो की जन्म मरणाचा फेरा मला चुकवता येईल का? तर स्वरूपाच्या ठिकाणी मी जागृत झालो. म्हणून उठा जागे भारे आता, शरण रिघा पंढरीनाथा. पंढरीनाथ म्हणजे आपल्या आतमध्ये असलेला तो पांडुरंग, त्याच्या ठिकाणी जा, तिथे ध्यान करा सांगतात. नाही तर उठून आपण कुठे पळतो? पंढरीला पळतो. उठसूट पंढरीला. तसं नाही सांगितलं. उठा जागे भारे आता, शरण रिघा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्म मरणाच्या. सरळ सरळ लिहिलं बघा. जन्म मरणाच्या व्यथा चुकवायचा असेल तर तुम्ही तुमच्याच अंतरात्म्याशी एकरूप व्हायला पाहिजे. आणि हे सगळं जे श्रेय आहे ते आम्हाला श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा यांनी आम्हाला ध्यानाच्या प्रक्रिया शिकवल्या. आणि त्या प्रक्रियेच्या माध्यमातून प्रज्ञा जागृत झाली. प्रज्ञा अशी जागृत होत नाही बरं का. अष्टसात्विक भाव तर होतातच, पण त्याच्याही पलीकडची अवस्था आहे की तुमची प्रज्ञा जागृत व्हायला पाहिजे. प्रज्ञा जागृत व्हायला पाहिजे. आणि प्रज्ञा जागृत झाल्याशिवाय ग्रंथांचं खरं अर्थ सांगता येत नाही. विवेकातून आपल्याला ते ज्ञान प्राप्त होतो. नाही तर आमच्या परंपरेमध्ये कोणी ग्रंथाला कधी हाती लावला नव्हता, पण ते ग्रंथ सहज मुखातून श्रीगुरूंच्या कृपेने मुखातून आपल्यापर्यंत सांगण्याचं कार्य सातत्याने चालू आहे. आणि ह्याला एकमेव कारण काय? तर श्रीगुरु कृपा. सद्गुरु कृपा त्याची गुरुकिल्ली आहे. ती गुरुकिल्ली आहे. आणि ती गुरुकिल्ली त्यांनी काय केलं? आमच्या या देहाला त्यांनी काय केलं? पवित्र केलं, पावन केलं. आणि ती गुरुकृपा आमच्यावर लादली. आणि त्या कृपेच्या माध्यमातून कृपा दृष्टी निहालिले आणि आपल्या पदी बैसविले. आपल्या पदावर बसवलं त्यांनी. कशासाठी बसवलं? कृपा दृष्टी निहालिले. कृपा व्हायला पाहिजे, श्रीगुरूंची कृपा व्हायला पाहिजे. कृपा झाली तरच हे सगळं आपल्याला जमेल. आणि ज्या गुरुकडे जेवढं सामर्थ्य आहे तेवढंच आपल्याला भेटतो. म्हणून गुरु पाहावा काय, पाणी पिओ छान के. आणि गुरु काय असं आहे ना ते.
तसं आहे तर आपण कुठल्याही गुरुला गुरु म्हणू नये. जो आपल्याला उपासना म्हणजे काय, जो आपल्याला आपल्याच आत्मस्वरूपाशी एकरूप करून देणारा बीज मंत्र जो आहे, तो बीज मंत्र आपल्याला दिला, त्या बीज मंत्राच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान होतं. सांगितलं की नाही पहिल्याच अध्यायामध्ये, आकार चरण युगल उकार विदर विशल उदार विशल मकार महामंडल मस्तकाकार, हे तिन्ही एकवटले जेथे तेथे शब्द ब्रह्म कवलले, ते म्या नमिले आदिबीज. आदिबीज आहे, त्या आदिबीज आपल्या हातात यायला पाहिजे. आणि एकदा का आदिबीज आपल्या हातात आलं तरच आपल्याला हे सगळं कार्य जमतं, अन्यथा हे कार्य जमणार नाही. आणि त्या आदिबीजाशी आपण एकरूप असलं पाहिजे. काय सांगतात बघा इथे आता, पंच यज्ञ देवता सकळ येणे उपेक्षिल्या केवळ, तिही द्रव्य लाभाचे मूळ पुण्यक्षय तत्काल छेदिले. पंच यज्ञ देवता सकळ येणे उपेक्षिल्या केवळ. ह्या कंजूस माणसाने काय केलं तर संपूर्ण धनलोभी असल्यामुळे, विषयलोभी असल्यामुळे सगळे प्रकारचे त्याच्याकडे काय होतं, त्या ब्राह्मणाकडं सगळ्या प्रकारचे विषय होते त्याच्याकडे. आणि त्या विषयांच्या सेवनाकरता त्या कृपण झाला होता, धनलोभी झाला होता, खूप धन साठवलं त्याने. पण तो धन जिथल्या तिथे लागला पाहिजे. आता सांगितलं तुम्हाला की जे पंचयज्ञ आहेत ते पंचयज्ञ पण त्यांनी केले नाही. कोणाला आपल्या घरी मुलींना, त्यांना लग्न झालेल्या विवाहित मुलींना त्याने आपल्या घरी बोलवलं नाही. त्या ब्राह्मणाने जावयांना बोलवलं नाही. पित्र करतात ते पण पितृदर्पण केलं नाही. का केलं नाही तर पैसा खर्च. एवढा कंजूस म्हणजे कंजूस मक्खीचूस असा तो ब्राह्मण होता. उज्जैनी नगरीमध्ये त्याची कथा चालू आहे बरं का. उज्जैनी नगरीमध्ये एक ब्राह्मण राहत होता आणि तो ब्राह्मण अतिशय कंजूस होता. आणि तो कंजूस कसा होता, केवढा होता, त्याची कथा आता आपल्याला भगवंतांनी उद्धवाला सांगायला सुरुवात केलेली आहे. आणि त्या कथेतून त्यांना साधायचं काय आहे की जे आपल्या वाट्याला कर्म आलेलं आहे ते कर्म आपण चोखपणे करायला पाहिजे. अनेक प्रकारचे विहित कर्म आहेत, निषिद्ध कर्म आहेत, विहित कर्म आहेत. हे सगळे कर्म आपण यथासांगपणे करायला पाहिजे. जे आपल्या वाट्याला प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे कर्म येतील ते कर्म आपल्याला यथोसांग शास्त्रयुक्त पद्धतीने करता यायला पाहिजे. मग तिथे हायगाय नाही पाहिजे. आणि ह्याने काय केलं, ह्याने सगळं काय केलं, धनलोभी होता हा. याने संपूर्ण धन कमवला आणि जे करायला पाहिजे ते त्यांनी केलंच नाही. पंचयज्ञ देवता सकळ याने उपेक्षेले केवळ. त्यांचा त्याने मानच दिला नाही. त्यांना पितरांना मान दिला नाही, मुलींना मान दिलं नाही, जावयांना मान दिलं नाही. का तर त्याच्याकडलं धन संपेल या उद्देशाने. असं इथं दाखवले बरं का नाथभावाने. तेही द्रव्य लाभाचे मूळ पुण्यक्षय तत्काल छेदिले. आणि त्याने काय केलं, त्याच्याकडे जो काही पुण्य होता तो पुण्य त्यांचा संपलेला आहे. खूप पैसा अडका होता त्याच्याकडे. शेती होती, द्रव्य होता, धन होता, सगळा होता. अगदी नोकर चाकर सगळं होतं त्याच्याकडं. पण त्या नोकरांना पण तसंच वागवलं, काही दिलेलं नाही नोकरांना. द्रव्य प्राप्ती पुण्यादी दिवाकर, अस्तमाना गेला तो भास्कर. द्रव्य प्राप्ती पुण्या दिवाकर. द्रव्याची प्राप्ती काय सांगतात तिथे की द्रव्य प्राप्ती पुण्यरूप सूर्य मावळतो. द्रव्य प्राप्ती पुण्या दिवेकर. द्रव्याच्या प्राप्तीतून आपल्याला वापरला आपण चांगला द्रव्य, आपण चांगल्या ठिकाणी वापरला तर त्यातून पुण्य आपल्याला मिळतो. द्रव्य प्राप्ती पुण्य दिवेकर. पुण्य त्यातून आपल्याला निर्माण होतो. आणि त्यातून काय होतं, सूर्य पुण्यरूप सूर्य मावळतो आणि द्रव्य लोभाचा गाढ अंधकार पसरतो. मग द्रव्यातून आपल्याला पुण्य मिळतो. बघा एखादा माणूस पैसा कमवतो आणि काय करतो, दान करतो. मग दान केल्याने पुण्य मिळतो. गरिबाला जे काय असेल ते देतो गरिबाला. कोणी प्रसंगात असेल तर त्याला मदत करतो. म्हणजे आपल्या कमाईतून
जो आपण पैसा कमवतो तो योग्य मार्गाने आपल्याला लावता यायला पाहिजे आणि सगळं आपल्याला आपल्याकडेच ठेवलं आपण. आणि आपण गरीबाला आपण दान केलं नाही. जो कोणी आपल्याला शरण आला त्याला आपण ते मदत केली नाही पैशाच्या द्वारे. मग त्या पैशाचा काय होतो, तोच पैसा आपल्याला अंतकाली काय करतो, त्रास देतो. कुठलीही गोष्ट अति तेथे माती लिहिलं की नाही, अति तेथे माती. मग जी गोष्ट अति होईल तिथं माती होतं माणसाची. मग तो पैसा असो, ते विषय असो, ती शक्ती असो, ती सत्ता असो, काहीही असो, अति म्हणून अति सर्व वर्ज्य करावं. अति असेल तिथं माती होतं, म्हणून अति जास्त होऊ नये. मग सगळं प्रमाणात करायला पाहिजे. आपल्याला संसार उत्तम प्रकारे करता यावा असं वाटत असेल तर प्रत्येक गोष्टीचा सदुपयोग योग्य पद्धतीने शास्त्रयुक्त पद्धतीने व्हायला पाहिजे हे सांगायचं नाथबाबांना. नाथबाबांना काय सांगायचं, शास्त्रयुक्त पद्धतीने सगळ्या गोष्टीचा आपल्याला उपयोग करता यायला पाहिजे. द्रव्य प्राप्ती पुण्य दिवे दिवाकर, अस्तमाला गेला तो भास्कर. आणि मग द्रव्य लाभाचा अंधकार अधर्मे थोर दाटला. ज्या वयामध्ये आपण मिळालेल्या द्रव्यातून आपल्याला पुण्य कमवायचा होता तो बाजूलाच राहिला आणि आलेला पैसा काय केला त्याने, थप्पी मारून ठेवला सगळा. आता एक म्हातारी होती, म्हातारी तुम्हाला सांगतो, एक म्हातारीची गोष्ट सांगतो. इथून मला एक म्हातारीची गोष्ट आठवली. एक म्हातारी असते, भिकारी असते बिचारी, आणि एका झोपडीत राहते. सकाळ झाली की ती काय करते, भीक मागायला जाते. आता तिचे केस पिकलेले, दात वगैरे पडलेले. मग एखादा माणूस, चांगली माणसं जे असतात त्यांना दया येतो आणि ते काय करतात, तिला कोणी 10 रुपये, कोणी 20 रुपये, कोणी 50 रुपये, कोणी 100 रुपये पण तिला दान करायचा. असं करता करता तिने काय केलं, दिवसाला ती 1000 2-2 हजार रुपये काय करायची, भीक मागून आणायची. अशी कित्येक वर्ष तिने काय केलं, भीक मागून आलेला पैसा काय केला, तिने पेटीत ठेवला, घरामध्ये पेटीत ठेवला पैसा. आणि तिने जीवाला काहीच खाला नाही, जेवढं लागेल त्याच्यापेक्षा कमी खात गेली. सगळा पैसा तिने काय केला, लाखो रुपये जमले, पेटीत ठेवले, काढलेच नाही बाहेर तिने, कारण तिला पैसे लागायचेच नाही. असे 10 वर्ष झाली, 15 वर्ष झाली. आणि त्या म्हातारीने काय केलं, कंजूसगिरी केली, पैसा तसाच ठेवला. जे भीक मागून येईल तेच खायचं ती. आणि घरी झोपडी होती. आणि काही दिवसांनी काय झालं, ती म्हातारी काय केली, मरण पावली. हो, मरण पावल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी बघितले, अरे म्हातारी दिसत नाही, म्हातारी दिसत नाही. मग तिच्या घरात गेलं तर म्हातारी मेलेली आहे. आणि मेल्यानंतर काही लोकांनी मग काय केलं, तिथं घराची झडती घेतली. बघतर तर तिच्या घरामध्ये पैशाच्या बॅगा भरलेल्या मिळाल्या. पण त्या सगळ्या बॅगा बॅगामध्ये जो पैसा होता त्या सर्व पैशाला काय लागली होती, तर त्या सर्व पैशाला विलवी लागली होती. म्हणजे सगळा पैसा त्या मुंग्यांनी वगैरे खाऊन गेला होता सगळा. मग तो पैसा काय कामाचा आहे का मला सांगा. ज्या पैशाचा सदुपयोग व्हायला पाहिजे तो झाला नाही आणि तो किड्या मुंग्यांनी खाला. जसं आपल्या पानांना कसं घरातल्या वह्यांना हे लागतो तशी त्याला लागलं होतं. म्हणजे काहीच कामाला पैसा आला नाही तो. तर तसा हा कृपण होता जो ब्राह्मण. आणि त्या ब्राह्मणाने जो पैसा जिथं लागायला पाहिजे ज्या गोष्टीला, बरं करोडो रुपया धन होता त्याच्याकडं, आणि तरी पण तो त्याने दान केला नाही. त्याला काय म्हणतात, त्याची दानच नव्हती. हो, दुसऱ्याला देण्याची दानच नव्हती. म्हणून माणसाने उदार पण असलं पाहिजे. संत उदार भरले आनंदाचे सागर. कशासाठी लिहिलंय, संत उदार हो, संत उदार आहेत आणि भरले आनंदाचे सागर. त्यांच्याकडे आनंद आहे आणि ते आनंद वाटतात लोकांना. आणि सगळ्यात ज्ञानदान सगळ्यात उत्तम दान आहे. मग संसार असा दारुण जो भेटला असे हरुसीनो, तो ज्ञानदान सकरुण भजीजे गुरु. सगळ्यात उत्तम दान कोणतं असेल तर ज्ञानदान हे सगळ्यात उत्तम दान आहे. आणि ते संत करत असतात. संतांकडेच ज्ञानदान करण्याचं सामर्थ्य असतो. आपल्याकडे ज्ञान नसेल तर आपण लोकांना कसं वाटणार. ज्ञानदान उत्तम दान आहे सगळ्यात दान. पण ते ज्ञानदान उत्तम दान असल्यामुळे पण ते आपल्याकडे ज्ञान पाहिजे तर खरं माणसाकडं देण्यासाठी आधी आपल्याकडे तर पाहिजे तर आपल्याला देता येईल.
तसं त्या म्हातारीकडे सगळे होते पैसे, पण तिला दान करता आले नाही. कारण तिला सवय काय होती, लेना बँक होती, देना बँक नव्हती. तसा तो कंजूस कसा होता, लेना बँक होता, देना बँक नव्हता. पण संत कसे असतात, देना बँक असतात, म्हणजे प्रत्येकाला वाटत सुटतात. संत काय करतात, प्रत्येकाला दान ज्ञान वाटत सुटतात. अस्तमाना गेला तो भास्कर, जसा सूर्य अस्तमाला गेला की जसा अंधार पडतो, मग द्रव्य लाभाचा अंधकार अधर्मे थोर दाटला. आणि त्या द्रव्याचा लाभ कोणाला झाला नाही आणि सगळीकडे अंधार दाटला, अधर्मे थोर दाटला. आणि त्याच्याकडनं धर्म काय झालाच नाही, सगळा अधर्माने वागला, पैसा असाच पडून राहिला. धर्माच्या कामाला त्याने पैसा वापरला नाहीये आणि मग तो सगळा असाच गेला, अधर्म, त्याच्याकडनं अधर्म घडला. मग ज्या ठिकाणी जी वस्तू आपल्याला ज्या ठिकाणी पाहिजे ते आपल्याला देता आली पाहिजे. हो, एखाद्याला काही गरज असेल, पैशाची गरज असेल, तर अन्नाची गरज असेल, कपड्यांची गरज असेल, तर ते आपल्याला दुसऱ्याला आपल्याकडे असेल तर देता यायला पाहिजे. बरं, हा कंजूस याच्याकडे सगळा होता पण ह्याला काहीच देता नाही आला. चला, एखादा माणूस गरीब आहे, त्याच्याकडे नाही तर देणार कुठनं, पण ह्याच्याकडे सगळं धनधान्य सगळा होता पण त्याला देता आला नाही. आणि म्हणून त्याची कहाणी, त्याची गोष्ट आपल्याला नाथ भागवतामध्ये नाथबाबांनी आपल्याला सांगितलेली आहे. प्रयासे संचिली संपत्ती, तिशी अधर्म अंधाराची ये रीती राती, शोभल्या पंचधा यज्ञमूर्ती, पंचधा पावती महानाश. प्रयासे संचिली संपत्ती, अनेक प्रकारचे त्रास घेऊन त्यांनी संपत्ती कमवली. खूप प्रकार, अनेक प्रकारचं त्यांनी काय केलं, मेहनत घेतली रात्रंदिवस, खूप मेहनत घेतली त्यांनी रात्रंदिवस त्या ब्राह्मणाने. प्रयासे संचिली संपत्ती, आणि रात्रंदिवस मेहनत करून त्यांनी संपत्ती साठवली. तिशी अधर्म अंधारी ये राती, आणि ती काय केली, योग्य प्रकारे तिचा वापर करता आला नाही म्हणून त्यांनी काय केलं, अधर्म अंधाराची रीती. जी संपत्ती धर्मासाठी वापरायची ती संपत्ती त्याला त्रासदायक झाली आणि मग ती पुढे त्याच संपत्तीचं रूपांतर अधर्मामध्ये गेला. आता तो अधर्म कसा ते सांगतात पुढे. ज्या गोष्टीचा ज्या कारणासाठी उपयोग व्हायला पाहिजे तिथं जर झाला नाही, ती योग्य ठिकाणी लागली नाही, तर तीच वस्तू आपल्याला त्रास देतो. जो पैसा जिथे लागायला पाहिजे तिथे लागला नाही, मुलाबालांसाठी लागला पाहिजे, मुलांच्या शिक्षणासाठी लागला पाहिजे, तिथे आपला लागला नाही तर ती मुलंच आपल्याला त्रास देतात. तसं त्याचं झालेलं आहे. अधर्म अंधाराची राती, शोभल्या पंचधा यज्ञमूर्ती, पंचधा पावती महानाश. जो सुखी न करी कुटुंबा लागी, तो निजात्मा निवविना नाना भोगी. जो द्रव्य न वेची धर्मा लागी, त्याशी पंचविभागी उठती. आता इथं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय की जो सुखी न करी कुटुंबा लागी, सगळा धन धान्य असताना जर आपण आपल्या कुटुंबाला सुखी ठेवलं नाही, आपली धर्मपत्नी असेल, आपली बहीण असेल, आपले भाऊ असतील, आपले नातेवाईक असतील, आपली मुलं असतील, नातवंड असतील, यांना जर आपण कमवलेल्या कष्टाच्या पैशातून जर त्यांना आपण समाधानी ठेवलं नाही, तर तेच काय होतात, तेच पुढे जाऊन आपले शत्रू होतात. तेच आपले शत्रू होतात. शत्रू कोणी लांबचे नाही बरं का. महाभारत कुठे झाला, महाभारत नातेवाईकांमध्येच झाला. बाहेर कुठून आले का, बाहेर कोणी आले का. कौरव आणि पांडव सख्खे भाऊ होते हो. पण कसा झाला बघा, एक तरी राहिला का सांगायला, एक तरी सांगायला राहिला, सगळेच्या सगळे गेले ना हो. म्हणजे कशावरनं झालं सांगायचं काय त्यांना, की बाबा ज्या ठिकाणी जी गोष्ट व्हायला पाहिजे आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या नातेवाईकांना, आपल्या मुलांना, बालांना, बायकांना, मुलांना, ज्या गोष्टी आपल्याला, ज्याच्यासाठी आपल्याला नरदेह मिळालेला आहे, ज्यांच्या सेवेसाठी आपल्याला नरदेह मिळालेला आहे, आपण ज्यांना लग्न 2चे 4 हात करून आपण ज्यांना घरी आणलंय, ज्या आपल्या धर्मपत्नीला, तिच्यासाठी आपला संपूर्ण देह, संपूर्ण आपली संपत्ती आपण मुलांसाठी, नातेवाईकांसाठी आपण खर्च करायला पाहिजे.
आपण कृपण होऊन जमणार नाही हे त्यांना सांगायचं काय की ज्याच्यासाठी आपण पैसा कमवतो, ज्या मुलाबालांसाठी, ज्या संसारासाठी, ज्या प्रपंचासाठी आपण पैसा कमवतो, तेथे आपण तो वापरला नाही तर शत्रू आपल्या घरातलेच उभे राहतात. बाहेर शत्रू नाही बरं का, बाहेर आपण कोणाला ओळखत पण नाही. आणि म्हणून 24 गुरु केले दत्त महाराजांनी. जो जो घेतला गुण तो तो गुरु केला मी जाण. 24 गुरु कशासाठी केले? हे ज्ञानासाठी केलं बरं का. सगळं ज्ञान याच्यामध्ये आहे. हे नाथ भागवतामध्ये सगळं ज्ञान आहे. मधमाशीला गुरु केलं बघा. तिने सांगितलं की मधमाशीला गुरु केलं तिने. मधमाशीने काय केलं तर 2 मधमाशी असतात. एक मधमाशी की जी आपल्याला मध देते आणि एक मधमाशी आपल्या घरातली, एक माशी आपल्या घरातली असते. तर मधमाशीला गुरु काय केलं तिनं तर मधमाशीने काय केलं, संचय केलं. सगळा संचय करून ठेवला मध. त्या डोंगराच्या खिंडारीमध्ये जाऊन केलं, तिने संचय केलं. पण एक तिकडनं तो मधमाशी काढणारा, तो पोळा काढणारा माणूस आला. मधमाशांमध्ये जो पोळा असतो तो पोळा काढून त्यातलं मध काय करतात, साठवतात. तो आला आणि त्याने काय केलं, सगळ्या मधमाशा जाळून टाकल्या. संचय केला. म्हणून तसा आपण कुठलीही गोष्ट संचय केली, तसा हा धनलोभी, तसा हा ब्राह्मण, अवंती नगरीमधला ब्राह्मण, याच्यावरती सगळे उलटले. नंतर सगळे उलटले. हे त्यांना सांगायचं की शत्रू आपणच आपले तयार करतो. आपले शत्रू आपणच तयार करतो आणि ते आपल्या स्वभावातून होतात. म्हणून काय करायला पाहिजे, स्वभाव आहे ना तोच माणसाचा गुरु आहे आणि स्वभावच माणसाचा शत्रू आहे. मग ज्याचा स्वभाव चांगला आहे त्याला आयुष्यामध्ये काहीही कमी पडत नाही. म्हणून थोडा माणसाने उदार पण असलं पाहिजे. संत उदार होते तसं प्रत्येक माणसाने उदार असलं पाहिजे. प्रयासे संचिली संपत्ती तिशे अधर्म अंधाराची ये राती. जी संपत्ती आपण साठवून ठेवली त्या ब्राह्मणाने, त्याच संपत्ती मागे काय झाला, अंधाराची राती. त्या संपत्ती काय केलं, त्या संपत्तीनंच काय केलं तर अंधार पाडून टाकला. तर कसा अंधार पाडला बघा. शोभल्या पंचदात यज्ञमूर्ती. आणि त्यांनी यज्ञ केला नाही, 5 यज्ञ केले नाही म्हणून त्याला कोप आला. पंचदा पावती महानाश. आणि त्याच्यातून काय झाला, नाशाला सुरुवात झाली. जो सुखी न करी कुटुंबा लागी, जो निजात्मा निवविना नाना भोगी. जो निजात्मा आहे, जो निजात्मा निवविना नाना भोगी, म्हणजे अनेक खाणारी तोंड तयार झाली. त्यांना त्या तोंडांना जे काय पाहिजे ते त्याला देता आलं नाही. म्हणून गावाचा, भावाचा आणि देवाचा कधीच घेऊ नये. गावाचा असेल तर घ्यायचाच नाही, देवाचा असेल तरी पण घ्यायचा नाही. देवाचा आहे तो आपला थोडा आहे आणि भावाचाही. म्हणजे 3 गोष्टी आहेत. ह्या 3 गोष्टी काय होतात, 3 गोष्टी माणसाच्या नाशाला कारणीभूत आहेत. एवढा मोठा महाभारत झाला आणि त्याने काय सांगितलं, स्वतः भगवान परमात्मा गेले, अरे बाबा 5 गावं तरी दे. दिली का 5 गावं? मग ही दुर्बुद्धी आली ना. हाच लोभ आहे माणसाचा. तोच लोभ दुर्योधनाला झाला, गादीचा लोभ झाला. त्याचा हक्क होता 5 पांडवांचा, दिला का त्यांना? तीच कथा येते बरं का. ही थोडी काय केली आहे, ही थोडी फिरवून सांगितली आहे, पण तीच कथा आहे. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला संत सांगायला येतात. नाथ बाबा आपल्याला आपल्या जीवनातल्या कथा सांगतात. तुमच्याच जीवनातल्या कथा आहेत. तुमचेच आप्त, इष्ट, मित्र मंडळी तुम्हालाच शोभ होतील. काय दाखवायचं त्यांना, आपलेच मित्र काय आपल्याला काय करतात, आपल्यापासून दुरावले जातात. आपल्या स्वभावापासून, आपल्या वागण्यातून. जो सुखी न करी कुटुंबा लागी, जो निजात्मा निववी न नाना भोगी, जो द्रव्य नव्हेची धर्मा लागी. बघा, धर्मासाठी पण त्याने द्रव्य दिलं नाही. धर्मासाठी द्रव्य दिलं नाही. 5 यज्ञ करण्यासाठी द्रव्य खर्च केलं नाही. मुलीबालींसाठी द्रव्य खर्च केला नाही. मुलांसाठी केलं नाही. जावयांसाठी केलं नाही. कशास देवासाठी पण केलं नाही. पितरांसाठीही केलं नाही. म्हणजे एवढा कंजूस. आणि म्हणून त्याचा जो कुटुंब होता तो त्याच्या विरोधात गेलेला आहे. जसा दुर्योधनाच्या विरोधात सगळं कुटुंब गेलं. आणि तो धृतराष्ट्र होता, तो कसा होता, आंधळा होता.
तो पुत्रप्रेमाने आंधळा झाला आणि हा धनलोभाने आंधळा झाला. हा जो ब्राह्मण आहे अवंती नगरीमधला, हा धनलोभाने आंधळा झाला आणि तो पुत्रलोभाने आंधळा. एवढाच फरक आहे. मग कुठल्याही प्रकारचा लोभ जरी असेल, कुठल्याही प्रकारचा विषय आहे, तो विषय माणसाला छोटा जरी असला तरी तो माणसाला काय करतो, अधोगतीला घेऊन जातो. म्हणजे एका जत्रेमध्ये एक माणूस गेला आणि त्याने लहान मुलाला, बरं का, लहान मुलाला जत्रेत घेऊन गेला. जत्रेत घेऊन गेल्यानंतर लहान मुलगा सांगितला, बाबा मला विंचू पाहिजे, विंचू पाहिजे. मग तो विचारायला गेला विंचवाची किंमत. विंचवाची किंमत विचारायला गेला. मोठा होता, छोटा होता, अजून छोटा होता, अजून छोटा होता. तर त्या मुलांनी मधल्या विंचूसाठी त्याने हट्ट पकडला, मला हाच पाहिजे. गेल्यानंतर त्या दुकानदाराला विचारला की बाबा रे, ह्या मधल्या विंचूची किंमत किती आहे, मोठ्या विंचूची किंमत किती आहे, छोट्या विंचूची किंमत किती आहे. तर सगळ्यांची किंमत एक, कुठलाही विंचू घेतला तरी किंमत तेवढीच. मग का रे बाबा? तर म्हणतो कुठल्याही विंचवाने डंक मारला तरी ठणका त्याचा तेवढाच असणार. तसं कुठलाही जरी आपल्याला कुठलाही विषय आपल्या मागे लागला तर त्याचा त्रास तेवढाच असणार. तो मग लोभ असो, क्रोध असो, काम असो, अनेक प्रकारचे विषय असले तरी आपल्याला ते त्रास देणार आहेत. म्हणून आपल्याला विषय सुख काही बोलण्याचे नाही हो, बोलण्यासारखं नाहीच आहे. पण काही केल्या मूर्ख न सेविता न सरे, ज्ञानोबा सांगतात. मूर्खांचा बाजार आहे सांगतात. विषय सुख हे आपल्याला त्रास देणारे आहे. आता इथे याला त्रास कोणी दिला? लोभाने त्रास दिला. जो सुखी न करे कुटुंबा लागी, जो निजात्मा निवबीना नाना भोगी, जो द्रव्य नव्याची धर्मा लागी, त्याशी पंचविभाग उठती. म्हणजे काय करतात? पंचविभाग म्हणजे काय? आता पुढे पंचविभाग सांगतात. दायाद, चोर, राजा, आगी, अधर्मे, रोग, संचरे अंगी, हे 5 धन्य विभाग द्रव्य नाशा लागी पावती. ज्यांनी द्रव्य खूप साठवून ठेवलेलं आहे त्याला त्रास कोण देतात? दायाद. दायाद म्हणजे काय? आपलेच भाऊबंद आपले भाऊबंद आपल्याला त्रास देतात जर आपण प्रॉपर्टीचा हिस्सा त्यांना दिला नाही. कारण जी काय अँसेस्ट्रल प्रॉपर्टी असतो, वडिलोपार्जित जागा, त्या वडिलोपार्जित जागेवर मोठ्या भावाचाच नाव असतो, पण त्याने छोट्या भावांना द्यायला पाहिजे, देत नाही हो. आणि त्याच्यातनं काय होतात? कलह निर्माण होतात. जसा 5 पांडवांचा अधिकार होता धृतराष्ट्राच्या संपत्तीवर, दिली का दुर्योधनाने? मग तिथून कलह चालू झाला. मग इथे त्रास देणार कोण? आता पहिला याला त्रास देणारा कोण आहे? दायाद म्हणजे नातेवाईक. चोर, अशी संपत्ती जर आपण वाटून लोकांना दिली नाही, जिथल्या तिथे आपण सन्मार्गी लावले नाही, तर चोर ती चोरून नेतात सांगतात नाथबाबा. नंतर राजा, नाही तर काय होतं, काय वेळेला राजाचे सैन्य येतात आणि काही नसताना घेऊन जातात माणसाला. नंतर राजा, काही ठिकाणी आग लागतो, आपोआप आग लागतो. आणि अधर्मे रोग, आणि अधर्माने आपण ती संपत्ती वापरली तर आपल्याला रोग लागतो. रोग संचरे अंगी, हे 5 धन विभागी द्रव्य नाशा लागी पावती. आणि त्या द्रव्याचा नाश होतो. द्रव्याचा नाश कशातून होतो? एक तर आपल्याला भावबंद घेऊन त्रास देणार, एक तर चोरीला जाणार, एक तर राजाचा परचाकर येणार आणि ते घेऊन जाणार. पूर्वीच्या राज्यामध्ये बघा, परचाकर यायचं आणि सगळी संपत्ती घेऊन जायची, सगळं घेऊन जायचं. राजाचं परचक्र येणार किंवा आग लागणार. नाही तर काय होणार? नाही तर अधर्म्याने वागलो आपण तर रोग लागतात हो. अनेक प्रकारच्या रोगाने माणूस पछाडला जातो आणि ते रोग बरे करत नाही. शेवट मरेपर्यंत ते रोग त्या माणसाला सोडत नाही. का? तर अधर्माने वागला. म्हणजे जरी आपण कितीही कष्टाने पैसा कमवला तरी त्या कष्टाचा सदुपयोग जिथल्या तिथे व्हायला पाहिजे. नुसतं आपण साठवून ठेवला आणि त्या म्हातारीसारखा पेट्या भरून ठेवल्या, शेवटीला त्याला काय लागलं? वाळवी लागली हो त्यांना, पैशांना वाळवी लागली. म्हातारीने खाल्ले नाही आणि लोकांनाही दिले नाही, असे लाखो रुपये तिचे बर्बाद झाले. मी तुम्हाला गोष्ट सांगितली. घरात आणून ती सगळं ठेवून द्यायची, फक्त ठेवून द्यायची. माझे पैसे एवढे, माझे पैसे एवढे. म्हणजे धनलोभ आणि लोभ किती असावा माणसाला? एवढा लोभ केला, शेवटीला मेली. आणि त्या लोकांनी काय केलं?
ते पैसे घ्यायला ते लोकांना पण मिळाले नाही, वाळवीने खाऊन टाकले पैसे ते. आणि म्हणून संपत्तीचा सदुपयोग योग्य प्रकारे करा. आपली मुलं असतील, आपल्या बहिणी असतील, आपली नातवंड असतील, पंतवंड असतील, त्यांना तुम्ही काय करा, यथासांग त्यांची पूजा करा. ज्यांच्याकडे पैसा असेल, द्रव्य असेल, धन असेल, हे 5 जन्य विभागे द्रव्यानाशा लागी पावती. आणि अशा प्रकारे चोरी न जातो चोरीच्या मार्गाने जातो द्रव्य. त्याच्यानंतर जर आपण व्यवस्थित वापर केला नाही तर मग हा जो पैसा जो कमवलेला आहे तो आता तुम्हाला सांगितलं की कसं कसं जातो. एकतर त्याला भाऊबंदकीचा लफडा होतो, एक तर चोर घेऊन जातात, एक तर राजाचं परचक्र तो घेऊन जातो, एक तर घराला आग लागते, नाहीतर एक तर माणसाला रोग लागतो आणि संपूर्ण द्रव्याचा नाश होतो, असं नाथबाबांनी याच्यामध्ये सांगितलेलं आपल्याला. नाही द्विजपूजा श्रद्धायुक्त, नाही लौकिक क्रिया उचित, नाही दानादी धर्म, वेदोक्त द्रव्य क्षयो तेथ आवश्यक. मग काय सांगतात, जो श्रद्धेने ब्राह्मणांची पूजा करीत नाही, काय सांगतात, नाही द्विजपूजा श्रद्धायुक्त, म्हणजे ब्राह्मणांची पूजा पण केलेली नाही त्यांनी. नाही जो श्रद्धेने ब्राह्मणांची पूजा पण करत नाही, जो श्रद्धेने ब्राह्मणांची पूजा करीत नाही, आपल्या श्रद्धेने आपल्या श्रद्धेने प्रत्येक माणसाने ब्राह्मणाची, गुरुची, आईवडिलांची, भावांची, जी ज्याची असेल, मुलांची, ही सेवा एक प्रकारे. ही काय आहे, प्रत्येक जीवाची सेवा आहे. आणि ही सेवा म्हणून जे भेटेले भूत ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, निश्चित 100% हाच भक्तियोग आहे. एखादा माणूस भुकेने तडपडतो, तहानेने व्याकुळलेला आहे, तर त्याला आपण ते द्यायला पाहिजे हो. एखाद्या माणसाकडे कपडा लत्ता नाही, आपण त्याला द्यायला पाहिजे. म्हणून दया, धर्म हे आपल्याला, दया आणि धर्म हे आपल्याकडनं व्हायला पाहिजे. प्रत्येक माणसाकडे दया असली पाहिजे. दया, क्षमा, शांती तेथेच देवाची वस्ती. आणि याच्याकडे दया नव्हती, क्षमा नव्हती, शांती नव्हती, आणि त्याने कमवलेला पैसा त्या ब्राह्मणाने सगळे चोर घेऊन गेले. जो श्रद्धेने ब्राह्मणाची पूजा करीत नाही, आवश्यक असलेले लौकिक व्यवहार पाळत नाही. बघा, आपल्याला वॉर्निंग दिली, लौकिक व्यवहार आवश्यक आहेत बरं का. आपण ज्या घरामध्ये, ज्या समाजामध्ये, ज्या गावामध्ये, ज्या देशामध्ये आपण राहतो, त्यांच्याशी आपले व्यवहार व्यवस्थित असले पाहिजे. म्हणून आधी प्रपंच करावा नेटका, मग द्यावे परमार्थ विवेका. येथे आळस करू नका, विवेकी हो. विवेकातून संसार करता आला पाहिजे. आधी प्रपंच करावा नेटका, आधी व्यवस्थित प्रपंच करा. प्रपंच नेटका करा, पण नेटका करता फाटका होतो बरं का पटकन. मग प्रपंचाकडे जास्त लक्ष घाला. पण प्रपंच करता करता परमार्थही जास्त करता यायला पाहिजे. प्रपंचापेक्षा परमार्थ जास्त झाला तर प्रपंच आपोआपच होतो. आणि परमार्थ अजिबातच झाला नाही तर प्रपंच कष्टदायक होतो, खूप कष्ट होतात. कारण त्याला वाटतं मी करतो. आणि तुकोबाराने संपूर्ण देवावर भार व्हावू देवावरी भार. तसा आपण देवावर भार आपल्याला टाकता यायला पाहिजे. जे काय आपल्याला आपल्या कमाईतून मिळतो, त्या कष्टातून मिळतो, ते आपण देवावर काय करायला पाहिजे, योगक्षम त्याचा, म्हणजे योगक्षम आपला देवच आपल्याला चालवतो. योगक्षम असा ज्याचा भाव झाला तर देवधुरी नाही तयाला. आवश्यक असलेले लौकिक व्यवहार पाळत नाही, दाने देत नाही, त्याचे द्रव्य खात्रीने नष्ट होतं. बघा काय लिहिले, जो दान करत नाही त्याचा द्रव्य खात्रीने नष्ट होतो. आता सांगितलं की चोर येऊन घेऊन जातात, मुलाबाळांची भांडणं होतात, सांगितलं आत्ताच आपल्याला की नाही. नंतर काय आगच काय लागते द्रव्याला, राजाचं परचक्र घेऊन काय जातो. अशा अनेक प्रकारचे आपल्याला त्रास देणारे या जगामध्ये आहेत. म्हणून काय करायला पाहिजे, प्रत्येकाने आपण जे आपण कमाई करू, त्या कमाईचा काही हिस्सा आपल्याला समाजामध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये, दानामध्ये देता यायला पाहिजे. कारण तिथं पण पुण्य आहे. म्हणून काय करायला पाहिजे, हाताचं पुण्य काय तर दान करणे हो.
हस्तस्य भूषणम दानम लिहिले की नाही. हाताचं भूषण काही दान करणे हो. ज्या हाताने आपण पैसा कमवतो त्या हाताने आपल्याला दान करता यायला पाहिजे. आणि ह्या ब्राह्मणाने जर दान केला असता तर त्याची अशी परिस्थिती झाली नसती. मग सगळेच त्याच्या विरोधात गेलेले आहेत. सगळेच बरं का, बायका मुलं जे काय सगळं त्याच्या विरोधात गेले. का विरोधात गेला? तर त्याने कधीही आयुष्यभर दान केला नाही. नाही द्विजपूजा श्रद्धायुक्त, नाही लौकिक प्रिया उचित. लौकिकाची पूजा पण केली नाही, ब्राह्मणांची पूजा पण केली नाही, नाही दानाची धर्म, दान पण केलं नाही. वेदोक्त वेदांनी सांगितल्याप्रमाणे तरी दान करा. द्रव्य क्षया तेथे आवश्यक, तेथे 100% द्रव्याचा क्षय होईल असं आपल्याला नाथ भागवतामध्ये नाथबाबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आपण आता कुठपर्यंत आलो तर ओवी क्रमांक 122 पर्यंत आलेला आहे. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रामदास बाबा, सच्चिदानंद सद्गुरू नारायण बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रोहिदास बाबा, सच्चिदानंद सद्गुरू नाना बाबा, सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी झालेली सेवा श्रीगुरूंच्या कृपेतून, श्रीगुरूंच्या दिलेल्या ज्ञानातून प्रज्ञा जागृत झाली आणि झालेल्या प्रज्ञा जागृत अवस्थेतून आपल्यापर्यंत हे ज्ञान पोहोचवण्याचं काम गेल्या 4.5 वर्षापासून मी करत आहे. श्रीगुरूंची कृपा आहे. गुरु दाविली या वाटा, गुरुने आम्हाला वाटा दाखवल्या आणि त्या वाटेतून आम्ही आलो आणि त्या वाटा आतल्या वाटा तुमच्यापर्यंत तुम्हाला पण आतल्याच वाटा आहेत बरं का. त्या आतल्या वाटा दाखवण्याचं काम श्री गुरु कृपेने आम्ही या प्रवचनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करीत आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री